कन्हाड परिसरातील बोर्डा कांत्री मार्गावर 20 वर्षापूर्वी झालेल्या हृदयद्रावक रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 57 निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। 3 फरवरी 2005 हा दिवस कन्हाड परिसरासाठी काळा दिवस ठरलाय। बोर्डा कांत्री रोडवर रामटेक नागपूर पॅसेंजर ट्रेन आणि काजूरवाही येथे लग्नाची वरात परत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झालेला होता। या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या संख्येने वरातीतील लोक होते। ट्रॅक्टर रेल्वे फाटक ओलांडत असताना अचानक समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनची धडक बसलेली आहे। या जोरदार टक्करमध्ये ट्रॅक्टरमधील अनेक प्रवासी जागीच ठार झाले तर काहींनी उपचारादरम्यान प्राण गमावले। या भीषण दुर्घटनेत एकूण 57 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। मृतांमध्ये स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश होता। त्यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली। या घटनेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली। काहींनी आपल्या कुटुंबातील कर्त्याला गमावले तर काहींवर अपंगत्वाची नामुष्की झाली। अपघाताच्या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते। चिंध्या उडालेले ट्रॅक्टर, जखमींच्या आक्रोशाने भरलेला परिसर, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निष्पाप नागरिकांचे प्रेत, हे सगळं दृश्य अंगावर काटा आणणारा होता। या घटनेनंतर प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले। सुरक्षा यंत्रणांचा हलगर्जीपणा, रेल्वे आणि स्थानिक प्रशासनातील समन्वयाचा अभाव यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी या दुर्घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी देखील केली होती। मात्र आज 20 वर्ष उलटून गेली तरीही या दुर्घटनेच्या वेदना जिवंत आहे। सोमवारी 3 फरवरी 2025 रोजी या दुर्घटनेला 20 वर्ष पूर्ण झाल्याने संजय सत्तेकार आणि दयाराम भोयर यांच्या पुढाकाराने अपघातस्थळी श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली। यानंतर संजय सत्तेकार, किशोर बेलसरे, जितेंद्र चौहान यांसह मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली। त्यांनी या दुर्घटनेचे दुःख व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय। यानंतर सर्व उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। या कार्यक्रमाला संजय सत्तेकार, किशोर बेलसरे, रिकेश चौरे, शंकर इवनाते, श्रीराम नांदुरकर, भगवानदास यादव, जितेंद्र चौहान, सुभाष तळस, संदीप नेहुल, राजू गुडधे, नरेश पोटभरे, नरहरी पोटभरे, कैलास काकडे, ऋषभ बावणकर, जितेंद्र सोळते, हरिदास तिरोटे, गजानन आकरे, नामदेव कांबळे, ईशा कांबळे, मोहन सावरकर, नरेंद्र ठाकरे, दिनेश बंट, रवींद्र दुपारे, बादल विश्वकर्मा, प्रमोद हुमणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। ही घटना संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखदायक होती। मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांचे स्मरण चिरंतन ही घटना संपूर्ण परिसरासाठी अत्यंत दुःखदायक होती। मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांचे स्मरण चिरंतन राहावे यासाठी अशा श्रद्धांजली कार्यक्रमांचं आयोजन आवश्यक असल्याचं उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूजकरिता ऋषभ बावणकर, कन्हाड, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।